आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज आज वर्तमान। आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातील कौल जाणून घेण्यासाठी मोही गावामध्ये आलेला आहे आणि या मोही गावातीलच उमेदवार माननीय प्रियाताई सुनील पाटील या भारतीय जनता पार्टीकडून करंजे जिल्हा परिषद गटासाठी उभे आहेत। तर या गावातील तरुण पिढी, युवक यांना या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार, मी मौजे मोही गावचा रहिवासी आणि एक शैक्षणिक नागरिक म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय की गेले 15 वर्ष झालं सुनील दादांची मोही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे आणि दादाचं सामाजिक नेतृत्व आणि राजकारणातलं नेतृत्व हे बघितलं गेलं तर गावामध्ये अंतर्गत रस्ते, गटारे, सोलर सिस्टीम, गावातील स्मशानभूमीची पूर्णपणे कामे, गावात वृक्ष लागवड केलेलं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निधी आणलेला आहे, प्राथमिक शाळाला त्यांनी मदत केलेली आहे, गावात CCTVचं आमचं गाव CCTV सर्वेलन्सच्या अंडरखाली आहे। त्याचप्रकारे अंगणवाडी पण आहे या गावामध्ये आणि अंगणवाडीमधील ज्या लोक वंचित राहिले त्यांना पण ह्या सुविधेचा लाभ भेटलेला आहे, लहान मुलांना। त्याचप्रकारे गावात विकास बघितला गेलं तर गावचं आमच्या लोकसंख्या आहे 1200 लोकसंख्या आहे, तरी गावातील आता प्रत्येक ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवण्यात आहे। अंतर्गत रस्ता तर तुम्ही बघू शकता, अंतर्गत रस्ता आहेत, गटर आहेत, पूर्णपणे बंदिस्त सगळ्या, म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे बंदिस्त आहे ते पेविंग ब्लॉक। जिथं गरज आहे हे त्यावेळेला तिथं काढलं जायचं, तुम्ही आज इथं बघू शकताय। त्याचप्रकारे आता तिकडं ग्रामपंचायतचं नवीन बांधकाम चालू आहे। मोही गावामधून जनतेच्या मनातील कौल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी ग्रामपंचायत मोही या ठिकाणी आपण आता इथं उपस्थित असणारे आपल्या महिला भगिनी आहेत, त्यांच्याकडून या गावातील जिल्हा परिषद करंजे गटाच्या उमेदवार सौ प्रियाताई सुनील पाटील ह्या उमेदवार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत। तर त्यांच्या बाबतीत या गावातील मतदार यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपल्या गावातील उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रियाताई पाटील उभे आहेत, तर त्यांच्या बाबतीत आपण काय आपली अपेक्षा आहे त्या उमेदवाराकडून? भरपूर म्हणजे कसं आहे, आता आमच्यात कसं आहे, सुनील दादा पाटील त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर भरपूर केलं आहे। शाळांसाठी केले, मुलांच्या शिक्षणासाठी केले, आरोग्याच्या दवाखान्यात त्यांनी हे केलेलं आहे ते, आणि गावासाठी सुद्धा त्यांचा भरपूर सपोर्ट आहे। त्यांच्या स्वतःच्या ह्याने पैशानेच त्यांनी सगळं केलेलं आहे ह्याने। म्हणजे आमचं हे उमेदवार 100% आमचं उमेदवार हे आमचे येणारच आहेत, सो प्रियाताई सुनील दादा पाटील। आपला गावामध्ये विकास कोणता झाला आहे असं आपण सांगत आहात? तर आता हे सगळं विकास आमचं तर 100% सुनील दादा पूर्णपणे करणार आहेत। 100% करणार आहेत आमचं सुनील दादा सगळ्यांना सपोर्ट देते, ती गावांना पण सपोर्ट दिलाय, सगळ्यांना दिलाय, दवाखान्याला दिलाय, लहान मुलांना दिलाय, शिक्षणासाठी दिलाय, परत मुलींच्या लग्न, गोरगरिबांच्या लग्नासाठी त्यांनी सगळं पाठिंबा दिलेला आहे। सगळ्यांना करतात सुनील दादा आमचे। म्हणजे आपल्या गावातून मोठ्या प्रमाणात आपण गावातल्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार हो, आम्ही 100% उभा राहणार आहोत। त्या महिला म्हणून आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त कराल निवडून आल्यानंतर? काय नाही, त्या चांगले आहे, त्यांनी गावाचं करावं चांगलं, सगळ्यासाठीच, मुलींच्यासाठी। तुमच्या उमेदवार ह्या सक्षम आहेत विकास करण्यासाठी? होय। तुमच्या गावाचा? होय। आणि ह्या 21 गावांचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत? होय। बर, ठीक आहे। आतापर्यंत त्यांनी महिलांसाठी असं नाविन्यपूर्ण काय गेले 15 वर्षात तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे सत्ता आहे, तर त्यांच्याकडून काय करण्यात आलेलं आहे महिलांच्यासाठी? महिलांच्यासाठी तसं काय, म्हणजे लग्नासाठी, मुलींची लग्न झाली त्यांच्यासाठी त्यांनी मदत केल्या त्यांनी, म्हणजे ह्या गावातल्या मुलींच्या लग्नासाठी मुली केल्या, शाळेसाठी, मुलींच्या शिक्षणासाठी मदत केल्या। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।